आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, आदर्शवान व्यक्तिमत्व, युवकांचे प्रेरणास्थान श्रीमान श्री साईदादा शेलार हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत। त्यांचं मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर साईदादांना विनंती करेन की आपण यावं, आपला या ठिकाणी सदिच्छा सन्मान केला जाईल। खरं तर ज्याने प्रत्येक वर्षी आपल्या टेनिस बॉल क्रिकेटवरती ज्याने अधिराज्य गाजवला आणि ISPL मध्ये फायनल मध्ये प्रवेश केला, तेव्हा मात्र फटाक्यांची आतिषबाजी झाली आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये। रामशेठ भोईर यांना विनंती करेन आपण या त्यांच्याच शुभास्ते आपण साईदादा शेलार यांचा सन्मान करूया। आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून आज गेली कित्येक वर्ष या कल्याण डोंबिवलीमध्ये सरसपणे सामाजिक विकास कार्याची कामं करणारं हे व्यक्तिमत्व सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विनीत राहिलाय। विनीत याचा आपण निवृत्ती मात्रे, यास निवृत्ती मात्रे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला। निवृत्ती या राजू दादा काटे, आपण कुठे असाल तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला मैदानात आज जायचं आहे। गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे। मॅचसाठी या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल। टीम दातिवली संघाने हा सामना जिंकलाय, त्याच्यासाठी कॅश प्राइज सुद्धा आहे। विकासदादा मडवी यांच्या वतीने 2000 रुपये आणि 500 रुपये विशाल मडवी यांच्याकडून। विकास मडवी यांच्या वतीने आणि विशाल मडवी यांच्याकडून सात्विकला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। चला या पण सामना सुरू झाला, मॅन ऑफ द मॅच जाऊया। या विशाल या शिवाजी दादा शेलार यांचा, शिवाजी दादा शेलार यांचा सांगे मोठेपणा, त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा, त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा, त्यांच्यासारखा दमदार नेता। थँक्यू डीजे। हे गाणे जेव्हा सातत्याने यायलाच पाहिजे, कारण अशा व्यक्ती आपल्यातून जेव्हा निघून जातात ना, त्यांची गोड आठवण सातत्याने मनामध्ये असते। मी आमचे राजेश मामांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच देऊया। राजेश भोईर बेतवडे यांच्याच हस्ते मॅन ऑफ द मॅच निवृत्ती मात्रे ज्यांनी चांगला खेळ केला आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर एक साडी सुद्धा दिली जाते। आणि 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। धनाजी पाटील आमचे जे एड्युटनेचे आहेत, कार्तिक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्यांच्या वतीने साडी सुद्धा दिली गेली आहे। आणि निवृत्ती चला आणि 500 रुपये चला सन्मान करू आपण राजेश मामा भोईर यांचा, ज्यांच्या वतीने आम्हाला या मालिका बिराची बाईक सर्वांनी काशीनाथ शेठ पाटील यांच्या वतीने आणि राजेश मामाच्या वतीने मालिका बिराची बाईक सुपूर्द केली आहे। गणेश पाटील यांना विनंती करेन आपल्या असे आपण सन्मान करावा। आमचे मलंगडचे कट्टर समर्थक बजरंग दल, ज्यांनी आत्ताच बजरंग दलाची स्थापना केली आणि त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असणारे हरिभक्तपरायण गणेशबुवा पाटील यांच्याच हस्ते राजेश मामा भोईर यांचा आपण सन्मान करतोय। त्याचबरोबर आपण पाहतोय मायेची शाल आणि त्याचबरोबर श्रीकृष्णाची मूर्ती आणि फुलगुच्छ देऊन राजेश मामा भोईर यांचा या मंचावरती सदिच्छा सन्मान केला जातोय। तर सामना सुरू झाला।
तर सामना सुरू झाला. या जाऊया पहिल्या सत्रासाठी. अतिशय चांगला आवाज, गोड आवाज आमचे हेडुडनेचे करण काळन उर्फ के के यांच्याकडे खेळाच्या पहिल्या सत्रासाठी. थँक्यू एक मिनिट, करण गायक कवी एकनाथजी माळी यांना 2 शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. करणला सुद्धा उर्वूर आहे की माळी साहेब काय म्हणतील. हॅलो हॅलो. आज नारिवली या ठिकाणी आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली तसेच राणी ढाबा यांचे प्रोप्रायटर तसेच कुलदैवत मित्रमंडळाचे अध्यक्ष श्रद्धांजली चषक या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तेव्हा आज धावती भेट का होईना यासाठी त्यांनी निमंत्रण केलं. तसं मी कुठे जात नाही, मला अशी गाण्यांची वगैरे प्रोग्राम वगैरे भरपूर असतात जिकडे तिकडे, पण तरीसुद्धा वेळात वेळ काढून त्यांचे एक त्यांचं आग्रहाचं आमंत्रण. तसंच उमेश पाटील यांचंसुद्धा मी का आभार मानित आहे का त्यांनी पहिलाच फोन केला आणि 3 गाणी या ठिकाणी बनवायची होती. जशी त्यांनी माहिती दिली आणि मी गाणी बनवली, गाणी पाठवली, त्यांना ती आवडली. दुसरी गोष्ट ते गाण्यांचा राहिला प्रश्न बाजूला, पण या ठिकाणी या मॅचला अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले, अजून येत असतील, येणार असतील, पण माझी आज या ठिकाणी उपस्थिती मी दाखवली कारण का एक ती दोस्ती किंवा एक माणुसकीचा भाग म्हणून मी या ठिकाणी आलो. तेव्हा इथे आलेल्या सर्व जेवढे खेळाडू आहेत, जेवढे मान्यवर, सर्वांचं या ठिकाणी खरोखरच उपस्थिती बघून आनंद वाटतोय. आणि का तर एक खेळाची संधी ही आमच्या जयेंद्र शेठ पाटील यांनी ही खेळाडूंना संधी दिलेली आहे. 5 दिवसाची क्रिकेट स्पर्धा आहे आणि खरोखरच ही कौतुकाची बाब आहे. आणि आपल्या परिसरातील खेळाडूंना संधी देण्यात फार मोठा सिंहाचा वाटा त्यांनी उचललेला आहे. याबद्दल त्यांच्या ह्या श्रद्धांजली चषकाला, या क्रिकेट स्पर्धेला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेतच. पण क्रिकेटचा खेळ कसा काय, हा जो क्रिकेट आहे हा आपलाच विटी दांडूचा खेळ, हा चोरलेला खेळ आहे इंग्लंडनी. कारण का त्यांचं राज्य जेव्हा या भारतावर होतं त्यावेळेस त्यांनी ना काय केलं, आपले खेळाडू, लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, जे खेळत होते विटी दांडू, विटी म्हणजे तो बॉल केला आणि तो दांडू म्हणजे बॅट केली आणि ती गल्ली म्हणजे स्टंप केले. हे सगळं बघून त्यांनी टेक्निक वापरलं, डोकं वापरलं आणि तिकडे खेळ एक त्यांनी नवीन शोध लावला आणि तो आपलाच खेळ आहे. त्या चोरट्यांनी तो खेळ चोरला आणि त्यांचं नाव त्यांनी केलं की आम्ही तो खेळ काढला. वास्तविक तो खेळ आपलाच आहे. पण त्याचं कौतुक आज कुठे होते, त्यांची वाहवा कोणाची होते, इंग्लंडची. पण खेळ आहे भारताचा आहे. भारतातून काय काय त्यांनी चोरलंय ते मला माहीत नाही आणि तुम्हाला सर्वांना माहीत नसेल एवढं तिथं काय काय नेऊन ठेवलेलं आहे. पण एवढं सांगतो की हा खेळ आपण आता एवढा लोकप्रिय केलेला आहे की आज भारताची टीमचा चॅम्पियन ट्रॉफी आता परवा मला वाटतं 9 तारखेला आहे, ती जिंकतील असं वाटतंय कारण ते खेळाडू आपलेच आहेत. तेव्हा आता जे काही दातिवली संघाने खेळ खूप चांगला केला आणि विरुद्ध संघाने सुद्धा डोंबिवली चांगला खेळ करत असताना, षटकार मारत असताना मी अगदी डोळे विस्फारून बघत होतो की आता काय होतं नेमकं, ते कळत नव्हतं. कारण खेळ हा खेळ आहे, शेवटी खेळाडू ते हरलेले आपलेच आहेत आणि जिंकलेले आपलेच आहेत. कारण हे जेव्हा आपण दोन्ही खेळाडू शाबासकी देतो तेव्हाच खरं आपण खेळाडूंना काहीतरी प्रोत्साहन करतो. नाहीतर कुठेतरी हरला पाहिजे आणि आमचा जिंकला पाहिजे असं कधी करू नये. तर तेव्हा खरोखर हा खेळ मला बघून आनंद वाटला. या ठिकाणी सांगतोय कारण हा जो खेळ मी सांगतोय यासाठी तुम्हाला एक गाणं ऐकवतो मी. अरे तो पूर्वीचा काळ गेला आता नवा जमाना आला, तो पूर्वीचा काळ गेला आता नवा जमाना आला, तो काना पण ती राधा पण बदलली आणि काना पण बदलला. अरे राधा पण बदलली आणि कान्हा पण बदलला, विटी दांडूचा खेळ गेला, विटी दांडूचा खेळ गेला, आमच्या हातात बॉल आला, विटी दांडूचा खेळ गेला, आमच्या हातात बॉल आला. इथं डबल अर्थ तुम्ही लगेच घेत असाल, घेऊ नये एवढी अपेक्षा इथे या ठिकाणी मी एवढं सांगतो की माझे सगळे जे गाणे असतात डबल मिनिंगचे असतात. आमच्या हातात बॉल आला, तुम्हाला दुसराच बॉल वाटत असेल तो बॉल म्हणजे बॉलरच्या हातात बॉल आला, हे मला बोलायचं आहे. आणि इथेच मी थांबतो. माझ्याबरोबर माझे सहकारी मित्र आहेत, त्यांना एक नाईटला इंडाल कंपनीमध्ये ती आहे, त्यांना जायचं आहे. तेव्हा आमची रजा या ठिकाणी रजा घेतो. खरोखरच तुम्ही बोलवलं याबद्दल पुन्हा जयेंद्र शेठ पाटील आणि उमेश पाटील आणि त्यांचे सहकारी सर्वांचं या ठिकाणी आम्ही खरोखर त्यांना हे देतो.
की त्यांच्या या श्रद्धांजली चषकाला या क्रिकेट स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. थँक्यू. हीच तर खरी शब्दांची जादू आहे जे आपल्याला एकनाथजी माळी सरांकडून बऱ्याच वेळेला ऐकायला मिळते. आज त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुमचा आम्ही आभार व्यक्त करू आणि रसिकांचं सहर्ष स्वागत करून श्रद्धांजली चषक 2025 ची ही दुसरी रजनी मॅच 40+ आहे. एका बाजूला वडवली आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय देसाई. जिरुडोंबिवलीचा कॅप्टनला विनंती असेल मंचाशी संपर्क साधा. जिरुडोंबिवलीचे कॅप्टन चला एक सन्मान आहे तो सन्मान करू. आमचे या ठिकाणी बेतवड्याचे बिंदास पाटील हे उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करू या. आणि याच दरम्यान आमचे या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय जयेंद्र शेठ पाटील यांचे पिताश्री अर्थातच हरिभक्त पारायण नारायणबुवा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. कैलास पाटीलला विनंती करेन आपल्या असे आपण त्यांचा सन्मान करावा. दुसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात झाली. टोटल स्कोर तुमच्या समोर आणेन. 16 धावा धावा फलकावरती देसाई संघ बॅटिंग करतोय. सचिन आणि नितीन पाटील मैदानाच्या आत आहेत. 2 विकेट पडलेले आहेत. सो एकंदरीत 3 विकेट पडलेले आहेत. नितीन पाटील आणि बळीराम पाटील हे दोघेही मैदानाच्या आत आहेत. सेकंड ओव्हरमध्ये आपण अरविंद पाटीलला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत त्यात 14 धावा. स्ट्रायकिंग एंडला सध्या आपल्याला पाहायला मिळतोय नितीन. दरम्यान ज्यांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते टायगरचे आदरणीय बाबूरावजी पाटील साहेब, त्याचबरोबर जितूबाई पाटील, राजदादा पाटील, मनीष दादा पाटील या सर्वांची उपस्थिती, संपूर्ण त्यांचा मित्र परिवार आज या मंचावरती उपस्थित राहिला. त्याचबरोबर ऋषिकेश पाटील साहेब, जयदेवजी आंबेकर साहेब, विनोद दादा पाटील, सूरज दादा पाटील, जयदेव दादा पाटील या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया श्रद्धांजली चषक 2025 मध्ये. त्याचबरोबर आमचे बाबूराव भाऊजी हे सुद्धा उपस्थित आहेत आणि ऋषिकेश भाऊजी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती आपल्याला 18 धावा पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. बॉल अजूनही आपण बघितलं तर बाकी आहेत ते 3 बॉल सेकंड ओव्हर मधले. डाव पहिला आपण पाहतोय 40+7 आजच्या रजनीचा शेवटचा सामना असेल. यानंतर रेग्युलरची पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हवेत खेळला बॉल पॉइंटच्या वरतून चाललाय. मागे आपण पाहतोय डीप बॅकफुट पॉइंट मध्ये पहिली धाव पूर्ण झालेली आहे. डबलचा कॉल आपण पाहतोय आणि सहजरित्या धावा पूर्ण झालेल्या आहेत. त्या दोन धावांच्या सहाय्याने धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते 20 या आकड्यावरती. जुनू डोंबिवलीचे कॅप्टन तुम्हाला मंचाशी संपर्क साधायचा. कॅप्टन ऑफ जुनू डोंबिवली. आताला बॉल यावेळेला फायनलीकडे चाललाय. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट मिस झालाय आणि मिळत असताना आपण पाहतोय ती बाईची एक धाव. सिंगलने धावसंख्या पुढे चालली. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 21. वडवली या बाजूचंच गाव आहे त्यामुळे वडवली संघाला समर्थन मोठ्या प्रमाणावरती आहे. ऑन ग्राउंड ऑनलाईन तितकेच प्रेक्षक देसाईचे देखील असतील. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स या वाहिनीद्वारे कृष्णदादा मात्रे आणि संपूर्ण आमची टीम आहे ज्यामध्ये कॅमेरामॅन जगदीश, नेहाल, साहिल आणि रोहित आमची टीम आहे सध्या टेलिकास्ट करत असताना. ब्रॉडकास्टिंग पार्टनर श्रद्धांजली चषक 2025. नयनजी पाटील या मॅनेजमेंट मधला महत्वपूर्ण पिलर आहे. संपूर्ण जबाबदारी
21 धावा आहेत शेवटचा बॉल या षटकातील. वेळ जास्त चालला डावामध्ये. अंपायर्स फास्ट करा प्लीज. टीम ओढवली. ज्या वेळेला फ्लाय स्लिप मध्ये बॉल होता थर्ड मॅन कव्हर करेल. धाव मिळत असताना 2 षटकांचा खेळ संपला. 3 विकेट 22 धावा. बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत वडवली 40+ ला. थँक्यू. दिस आहे नामवंत पुरस्कर्ते रायगडचे हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कोलवाडी जादेडे रवी शेठ भोईर यांचे आगमन झाले आणि त्याचबरोबर प्रीतम दादा पाटील यांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. त्याचबरोबर युवा उद्योजक सुधीर जागलावे यांचे आगमन झाले आणि त्याचबरोबर महेश जागलावे यांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. बऱ्याच वेळेला रायगडामध्ये तुम्हाला हिमांशू एंटरप्राइजेस या नावाने बरेचसे संघ पाहायला मिळतात. कोलवाडीचे उद्योगपती रवी शेठ भोईर यांचं आगमन सहर्ष स्वागत. विकेट हॅट्रिकसाठी पद्माकर सीताराम पाटील वडवली यांच्याकडून 500 रुपये. थर्ड ओव्हरला सुरुवात. हुक करायचा होता बॉलला. डाऊन दिले. अंपायरचा सिग्नल वाईड. वाईडने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढे जात असताना ती 23 धावा धावा फलकावरती. नुकतंच ज्यांचं आगमन झालं. रायगड क्रिकेटमध्ये 40+ क्रिकेटला चालना देणारं व्यक्तिमत्व आहे. हे दोघेही आपल्याला सध्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रवी शेठ भोईर आणि त्याचबरोबर प्रीतम दादा पाटील पडगे. 22 धावा आहेत. फुल लेंथ होता. बॅट ड्रॅग झाली आहे. स्ट्रोक कंप्लीट करत असताना मिड ऑफ कडे बॉल आहे. थ्रो केला जाईल. एकच धाव. वडवलीने आतापर्यंत चांगली फिल्डिंग केली आहे. देसाईकडे तगडी बॅटिंग ऑर्डर आहे मात्र त्या तगड्या बॅटिंग ऑर्डरला सध्या तरी त्यांनी शांत ठेवलेलं आहे. बहिराम पाटील आणि नितीन पाटील या दोघांना आपण मैदानात साथ पाहतोय. दोघांनी 3 बॉलचा सामना केलाय. 3 धावा दोघांनी बनवलेल्या आहेत. करंट रन रेट सध्याचं 11.08 प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 44. त्यापेक्षा पुढे देसाईला जायचंय. तिथपर्यंत पोहोचू द्यायचं नाही वडवलीचा गोल अंदाजांना. 24 धावा धाव फलकावरती. टॉप एज टोला बॉल लॉंग ऑन. अरविंद व्यवस्थित शेवटच्या क्षणाला पोहोचला. वेल जज कॅच. 24-4. 24 ला 4. पुन्हा विनंती असेल पेठाले आणि गोळवलीचं कॅप्टन जे नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहे टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्ट करा. आपण कमालपाडा संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहे. साईदादा शेलार यांची उपस्थिती देखील आपण बघितली मंचावरती आणि हुबेहूब ती पर्सनॅलिटी स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांची त्यांचे चिरंजीव आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, तीच छबी साईदादा शेलार यांची आपल्याला पाहायला मिळते. दुपारी मी 40+ एक स्पर्धा कव्हर करत होतो. तिथे कमालपाडा 40+ ने जबरदस्त खेळ केला आणि आज जर दादा असते तर त्या 40+ संघामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाले असते. तो उल्लेख आणि ती आठवण जरूर झाली जेव्हा दुपारी मी प्रशांत असतील दादांचे सर्व सवंगडी ज्यामध्ये चांगला खेळ केला. गणेश पाटीलने चांगली बॅटिंग केली होती कमालपाड्याच्या दुपारी. मात्र इथे रनआउटची चान्स होती. अंपायरचा सध्याचा सिग्नल कोणताही नाही. टीव्ही अंपायरकडे जाऊयात. डिसिजन रेफर करण्यात आलाय. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. बॉल आला डीप मध्ये. फिल्डरच्या वेगाने बॉल वरती आला. उचलल्या पहिल्या प्रयत्नामध्ये त्याचा रॉकेट थ्रो जो स्ट्रायकिंग एंडला त्यानंतरचा विकेट किपरचं काम त्याच्या हातात. बॉल हा फलंदाज येतोय या अँगल मध्ये
फर्स्ट लुक मध्ये असं वाटतंय बॅट हवेत आहे, पण बॉल निसटलाय की पकडलाय विकेट किपरने हे अंपायरला पाहायचंय. सो टीव्ही अंपायर डिसिजन बॅट्समन आउट, फलंदाज बाद. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 25 आणि 25 ला विकेट येते ती 5वी. प्रेक्षकांना दररोज आपण लकी ड्रॉद्वारे एक कूलर देत आहोत. कुपन जर कोणाला मिळाली नसतील तर आमच्या मंचावरती जरूर येते, आपण या आणि ते घेऊन जा. प्रत्येकाला मोफत एक कुपन दिलं जाईल आणि एका भाग्यवान विजेत्याला दररोज आपण कूलर देत आहोत. प्रचंड ऊन आहे, दुपारी जर आपण बाहेर असाल टेम्परेचर जवळपास 40च्या जवळ जात आहे. नशिबाची साथ असेल तर जरूर तुम्हाला ती कूलर मिळणार आहे. आज एका भाग्यवान प्रेक्षकाचं नशीब देखील उजळेल, कारण केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये आज एका भाग्यवान विजेत्याला इलेक्ट्रिक कार देखील मिळणार आहे, ती देखील लकी ड्रॉद्वारे. आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट डेव्हलप होत आहे, ग्लॅमर येत आहे, खेळाडूंना पैसा मिळतोय आणि मोठ्या प्रमाणावरती आता प्रेक्षकांनाही आपण बरीचशी पारितोषिकं पाहतो. ओव्हरथ्रो झालेल्या, मागून बॅकअप आलेल्या, धावा मिळत असणाऱ्या बॉलवरती 2 आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 27 धावा. धावा फलकावरती आपण पाहतोय या षटकातील अजूनही बॉल बाकी आहे 2. षटकामध्ये आपण पाहतोय प्रकाशला गोलंदाजी करत असताना देसाईचा डाव कसाट्यात सापडलेला. आता विकेट पडत गेले. जी तगडी बॅटिंग ऑर्डर आहे, ज्यामधले महत्वपूर्ण 5 फलंदाज साई असेल, नितीन असेल, हनुमान असेल, सचिन असेल, अनिल असेल, हे 5 बाद झालेले आहेत. बळीरामच्या सोबतीला कॅप्टन किसन मात्रे मैदानाचा आत आहेत, जे स्ट्रायकिंग एंडला. 27 धावा. शेवटचे या ओव्हरमधील 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पेठाळी गोळवली. रेग्युलर फॉर्मॅट मधला पुढचा सामना टॉस साठी रिपोर्ट करा. ऑफ स्टंपचा बाहेर फ्रंट फूट वरती आले होते, ड्राईव्ह करायचं होतं, नाही जमलं, डॉट बॉल. आवाज येतोय वडवलीच्या समर्थकांचा. त्या बाजूचाच गाव आहे, मी अगोदरच ज्या गोष्टीचा उल्लेख केला. आणि ऑन ग्राउंड जेव्हा प्रेक्षक रिस्पॉन्स देत असतात, मग विकेट नंतर, डॉट बॉल नंतर, षटकार चौकारानंतर, तेव्हा समालोचन करण्याची मजा वेगळी असते. शेवटचा बॉल ऑफ स्टंपचा बाहेर कट करत असताना आपण पाहतोय बॉलला एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आलेला. डबलचा कॉल आहे. 2 धावा बळीराम आणि किसन पूर्ण करतात. 3 ओव्हरचा खेळ संपला. 5 विकेट, 29 धावा. बॅटिंग करत असताना वडवलीच्या विरुद्ध देसाई. थँक्यू. यानंतर सामना असेल तो पेटालीच्या विरोधात गोळवली संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये रिपोर्ट करा. आणि याच दरम्यान मंचावरती आमचे ग्रामस्थ मंडळ नारिवली, गुणवान पाटील, भास्कर पाटील आणि गजानन पाटील यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी एक उत्कृष्ट प्रकवाजवादक, संगीत क्षेत्रातील एक उत्तुंग नाव आणि त्याचबरोबर 40+ खेळाडू वाकलनचे जयेंद्र भोईर यांचं आगमन झालं. या मंचावरती स्वागत असेल आपलं. 29 ला 5. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलेला. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय देसाई संघाला. जबरदस्त खेळ देसाई संघाने देखील त्यांच्या होम ग्राउंडवरती आज दुपारीच खेळलेला. सकाळपासून तेही खेळत आहेत.
आणि आज इव्हिनिंग सेशनमध्ये दुसरा सामना ते खेळतात या स्पर्धेमधला. तिकडे खिडकाळीच्या स्पर्धेमध्ये 3 मॅचेस ते खेळलेले आहेत. दिवसभरामध्ये खेळत असताना कुठेतरी ते शरीराला एनर्जीची देखील गरज असते. ऊर्जा नसेल तर शरीर तितक्या क्रिया करू शकत नाही. आणि दुपारी इतकं ऊन आहे की फार लवकर घामावाटे पाणी तुमचं निघतं, बॉडी डिहायड्रेट होत असते. तिला हायड्रेट ठेवणं देखील गरजेचं आहे. आणि कडाक्याच्या उन्हामध्ये सर्व 40+ जरी असले तरी आजही त्यांच्यामध्ये एक तरुण दडलेला आहे. 29ला 5, 4th ओव्हरला सुरुवात. शफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न, अराउंड द लेग बोल्ड. 29ला 6 हादरा देसाईला. नितीन सर, बॅटिंग ऑर्डर खोलवरती आहे पण मैदानाचा आत एकही फलंदाज टिकू शकला नाही. महत्वपूर्ण बाब. 29ला 6वा धक्का. मैदानाचा जितू आलेला आहे. खरं तर या बॅटिंग ऑर्डरमध्ये तो आपल्याला आघाडीला पाहायला मिळतो जितू. पण या मॅचमध्ये थोडी वेगळी प्लॅनिंग आहे देसाईची. एक्झॅक्ट त्याचं रिझन काय ते त्यांच्या कॅप्टनला माहीत. पण 5 बॉल बाकी आहेत आणि 8व्या क्रमांकावरती जितू आलेला आहे. 29 धावा. ला 6 विकेट. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. पेठाले आणि गोळवली पुढच्या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण मंचावरती येऊन थांबा टॉससाठी. अंपायर जवळपास हाफ आवर गेलेला या पहिल्या डावासाठी. 5 बॉल बाकी आहेत. गोलंदाज तयार. शॉर्ट ऑफ लाईन समोर हॅमर केलाय. स्मॉल पंच. शॉर्ट आर्म जॅब आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ कडे बॉल. डबलचा कॉल. 2 धावा मिळत आहेत. किसन फार वेगाने नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचलेले, डेंजर एंडला. 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोमोझोन 31 धावा धावा फलकावरती. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. या 4 बॉलला कॅपिटलाइज केलं. 40+ जर स्कोर होतोय तर देसाईकडे ते गोलंदाज आहेत. चॅलेंजिंग स्कोर असेल. आदरणीय गजाननजी पोषा पाटील साहेब यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक मदत, सो त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच. 31 धावा आहेत. 6 विकेट. 4 बॉल बाकी. जितू पाटील एज आहे. थर्ड मॅन. चांगला झेल. चांगला झेल. 7वा हादरा 31 वरती. जितू पाटील बाद. थँक्यू दिस आहे. 31ला 7वी विकेट आले. नवीन फलंदाज धनेश पाटील मैदानाच्या आत आलेले आहेत. मंचावरती मोठ्या संख्येने तुम्हाला मान्यवर पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये टायगरचे जितूबाई पाटील, त्याचबरोबर बाबूराव शेठ पाटील यांनाही तुम्ही पाहतात आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार आज वेळात वेळ काढून या मंचावरती उपस्थित आहेत. या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रोप्रायटर राणी ढाबा आणि अध्यक्ष कुलदैवत मित्रमंडळ जयेंद्र शेठ पाटील यांच्या विनंतीला मान देऊन हे सर्वजण मान्यवर मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात. हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी पनवेलचे उद्योगपती रविदादा भुईर, प्रीतमदादा पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 31ला 7 बॉल बाकी आहेत. 3. हरी अप, कम ऑन. पूल केलेला कॅप मध्ये बॉल. काऊ फेस मध्ये 2 फिल्डर, 1 बॉल आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार.
उद्योगपती अक्षयजी केणी यांचे आगमन झालेले. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. पेठाले संघ नेक्स्ट मॅचमध्ये आय थिंक नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन असतील. पेठाले विरुद्ध गोळवली असा पुढचा सामना आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहा. ऑन साईडला पोल करायचा होता. बॉल सिली पॉइंट कडे आलेला. व्यवस्थित इथे संपर्क नव्हता. अंपायरचा लेग बायचा सिग्नल. गुरुदास भोईर आणि सचिन कडू सरांना आपण मैदानाचा आत पाहत आहोत सध्या. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये टीव्ही अंपायर दशरथजी सोरकादे आणि त्यांची कॅप हरवलेली आहे. कोणाला जर आढळली तर कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. शेवटचा बॉल आहे डावा मधला. किसन स्ट्रायकिंग एंडला पोल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये गॅप मध्ये बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर. फिनिशिंग टच 40 ला टच करतोय देसाई. 40 धावा झालेल्या आहेत. 41 धावांचं लक्ष असेल वडवली संघासमोर. वयात पुढच्या मॅचच्या टॉसकडे. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स. थँक्यू. थँक्यू. तर सत्कार करण्यासाठी मी सावलाराम पाटील यांना विनंती करेन आपण यावं. या ठिकाणी आमचे शाखा प्रमुख डायगरचे श्रीमान बाबूराव भाई पाटील यांचा आपण सन्मान करू. प्रथम सन्मान करू, त्यानंतर टॉस करण्यात येईल दोन संघामध्ये. चला थँक्यू. थँक्यू. तर टॉस करू आपण. एकीकडे टीम असेल पेटाले आणि त्याच्या विरोधात गोलवली संघ. एक रायगड आणि एक ठाण्यातील संघ. या स्पर्धेमध्ये एकमेव संघ रायगड जिल्ह्यातील खेळतो टीम पेटाली. टॉस केला जाईल. आमचे बाबूराव भाऊजी आहेत जे शाखा प्रमुख आहेत, त्यांच्याच शुभ असे आपण करतोय टॉस. काटा टीम गोलवली संघ टॉस जिंकलाय. तुमचा निर्णय सांगतो जरा 5-10 मिनिट. ओके. त्याचबरोबर पुढचा सन्मान करण्यासाठी मी राम भोईर यांना विनंती करेन. समाजसेवक सन्माननीय जयदेव शेठ आंबेकर हे उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करावा. या ज्या मान्यवरांची नावं घेतो त्याने आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपल्या मानाचा स्वीकार करावा. त्याचबरोबर पुढचा सन्मान उपविधान सभा अधिकारी सन्माननीय जितूदादा पाटील, सर्वांचे सुपरिचित व्यक्तिमत्व, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. जितू पाटील यांना तुम्ही पाहताय ज्यांचा सन्मान होत असेल, ज्यांच्या माध्यमातून आपल्या दरवर्षी टायगर चषकमध्ये स्वर्गीय सुरेंद्रदादा 11 वाकलन संघ तुम्हाला पाहायला मिळतो. नेहमीच त्या संघाला ते पुरस्कृत करतात. चला बॅट्समन लगेच पाठवा. वडवली 40+ ओटू जगदीश दादा. ओके. त्याचबरोबर पुढचा सन्मान करण्यासाठी मी गणेश पाटील यांना विनंती करेन. समाजसेवक बजरंग दलाचे सन्माननीय राज पाटील यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमचे मलंगडचे कट्टर समर्थक गणेशाबुवा पाटील. आणि याच काही दिवसांपूर्वी आमच्या गावामध्ये सुद्धा बजरंग दलाची स्थापना केली गेली आणि त्या बजरंग दलाचे अध्यक्ष आमचे जयदास पाटील आणि गणेशा पाटील, हनुमान पाटील असतील, सहकारी तमाम मित्र. कारण हिंदुत्ववादी ही संघटना आहे. याच आहे आपण राज पाटील. चला या जयदेव पाटील शिवसेना विभाग प्रमुख राबाले या. त्याचबरोबर पुढचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन या ठिकाणी पुढचा सन्मान ऋषिकेश पाटील नवजीवन मित्र मंडळाचे अध्यक्ष ठाण्याचे. हरीश पाटील यांना विनंती करेन आपल्या हस्ते आपण ऋषिकेश पाटील नवजीवन मित्र मंडळ अध्यक्ष
आणि जयेंद्र पाटील यांचे मेहुणे यांचा सदिच्छा सन्मान या मंचावरती केला जाईल. त्यानंतर पुढचा सन्मान जितूदादा खुटारकर आणि योगेश जी आंबेकर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करेन आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. त्यानंतर पुढचा सन्मान प्रवीणजी पाटील आणि सूरज पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. भास्कर पाटील यांना विनंती करेन आपण या आपल्या असे प्रवीण पाटील, सूरज पाटील, मनीष पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. एकाकडे यावं आपण. विनोद पाटील असतील, अमोल पाटील, ही सर्व मंडळी अगदी आवर्जून या श्रद्धांजली चषकासाठी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचं प्रथम स्वागत आणि त्यानंतर सत्कार सोहळा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन पाटील गोलंदाजी मार्को आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी करत असताना 40 जो शेवटचा चौकार आला किसन मात्रेच्या बॅटमधून कॅप्टनच्या, तो कदाचित या मॅचमध्ये फायदेशीर ठरू शकतो. तिथून एक ऊर्जा मिळाली. 40 झाले आणि 41 कंपल्सरी चेसिंग आहे. 40+ नियम आहे. कारण उंबारली 40+ संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला. इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये त्यांच्यासोबत फाईट करू शकतो. कारण 16 संघ 40+ या स्पर्धेत खेळत आहेत. प्रत्येक दिवशी 4 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. अनिल आले शॉर्ट कव्हरला. नितीन सांगतात हरकत नाही, 1 रन्स गेले. दुसऱ्या डावीचा गरज नाही, भरपूर संख्येने पाणीवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जितू पाटील सुद्धा आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. डायगरगावचे उद्योजक बाबूराव पाटील तुम्ही पाहतायत. आणि आयवा कॅचसाठी जी डायगर चषकमध्ये जितू पाटील यांनी आपल्या कन्याच्या नावाने जी सुरुवात केली होती 1000 पासून अतिशय ती 10,000 पर्यंत गेली होती. आयवा कॅच आणि एका प्रेक्षकाने आयवा कॅच पकडली होती, त्याला 6,000 सुद्धा मिळाले होते. समीर पाटील यांचे सुपुत्र होते, आय थिंक सोनारपाड्याचे. हा चेंडू बॅटची एज लागली होती, मात्र थर्डमॅनला चांगली फिल्डिंग आहे. काय गोलंदाजी सुरू आहे नितीन पाटीलच्या माध्यमातून. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तीन धावा धापलकावरती लागलेत. 41चं टार्गेट आहे आणि देसाई 40+ संघ आहे. सर्वात जास्त स्पर्धा 40+ मध्ये जिंकणारा संघ आहे. त्यामुळे तो सहजा मॅच सोडणार नाहीये, मात्र वडवलीला विसरून चालणार नाहीये तकदीर जोपर्यंत मैदानात आहेत. बॅटची एज लागली आहे. पुन्हा थर्ड मॅन. तिसऱ्यांदा चौथ्यांदा बॉल मागे गेलाय या ओव्हरमध्ये आणि 4च धावा दिल्यात. बघा जबरदस्त गोलंदाजी केली या मॅच मध्ये नितीन पाटीलने. थँक्यू. त्याचबरोबर हनुमान कुटारकर हे सुद्धा उपस्थित आहेत आणि सुभाष पाटील सीमा ट्रान्सपोर्टचे ओनर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण सन्मान करू या. अठरा बॉल मध्ये 37 करायचे. फिल्डिंग लगेच लावा. पुढच्या मॅच मध्ये गोलवली विरुद्ध पेठाली रेग्युलरची मॅच आहे. गोलवलीने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. गोलवलीमध्ये आताच बाईक सुद्धा आली. आपण पाहिले अमित गायकर 160 गुणांसह 127 रन्स आणि 11 विकेट अमित गायकरने 40+ मध्ये घेतल्या. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक मध्ये. गुणवान पाटील यांना विनंती करेन आपण या. अमित गायकर 40+ गोलवली संघाला रेग्युलर संघाने भरपूर सपोर्ट केला. किशोरचा मी उल्लेख करेल आणि त्यांच्या गावातील माता भगिनी असतील खास करून. त्यानंतर कृष्णा पाटील आणि महेश पोरजी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू या. कृष्णा पाटील आणि महेश पोरजी. संजय पाटील सुद्धा उपस्थित आहेत. या ज्या मान्यवरांची नावं घेतो यावं आपण. पद्माकर सीताराम पाटील यांच्याकडनं वडवली संघाला सुवर्ण संधी. 3 बॉल 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्या षटकारांची आता गरज आहे. अठरा बॉल मध्ये 37 करायचे. पाटील आलेत. फिरकीचे जादूगार
त्यांचे सुपुत्र सुद्धा आले नील दिलीप पाटील, त्याचंही हार्दिक स्वागत. नीललाही प्रचंड क्रिकेटची आवड आहे आणि बघा पलटवार झालाय. जो अनिल पाटीलच्या बॅटमधून चौकार आला, जो चौकार किसन मात्रेच्या बॅटमधून आला, ज्या 8 धावा आल्या शेवटच्या 3 बॉलमध्ये 9 धावा आल्या, तिथून एक ऊर्जा मिळाली देसाई 40+ संघाला. कारण त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. हाही चांगला बॉल होता, मतलब तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आहे. साई मात्रे आलेत, ज्या साईने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलं 40+च्या माध्यमातून. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 6. 16 बॉलमध्ये 35 करायचे. मॅच आता रंगतदार दिशेने या मॅच मध्ये पलटवार झालाय. दिलीप पाटील गोलंदाजी मार्कवर. फिरकीचा बाहेर घर आपण बघूया. मात्र इथे काय घडलंय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कोण आहेत? धनेशचं लक्ष नव्हतं का असं म्हणणं योग्य नाही. मात्र बॉल दिसला नाहीये ते सांगतात. धनेश पाटील आपण पाहिलं आक्रमक बॅटर. देसाईचे आपण पाहतो राम पाटील यांचे बंधुराज आहेत. एक काळ गाजवलाय राम पाटील. सध्या रेग्युलर क्रिकेट देसाई रवी या संघटनेत खेळतात आजही. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक कोण विसरेल असं वाटलं होतं. 4 व्हीलरच्या रेसमध्ये होते. 127 ते 30 धावा रामने कुठल्या होत्या. चांगला बॉल होता, मात्र बॅट लागली की काय जितूला? नाही, थोडंसं मागे जाईल ते बघा. 8च धावा झाल्या. 41चा पाठलाग आता मात्र थोडंसं कठीण वाटू लागला या मॅच मध्ये. संपूर्ण ग्रामस्थ टायगरचे ग्रुप, जितू पाटील यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्यांचा पूर्ण ताफा आमच्या व्यासपीठावर तुम्ही पाहता. टायगर म्हटल्यानंतर क्रिकेटची पंढरी आहे. लेगस्टम्पच्या बाहेर होता. एस्टेक्सचे जितू बीट झालेत. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. 1+1. दिलीप स्वतःवरती नाराज आहे. त्याचं कारण वाईट आहे, हरकत नाही. मात्र त्यांना असं वाटतं जितूने बॉल अडवायला हवं होतं. 1+1. 2 धावा मिळालेत. धावसंख्या 10. 31 धावांची अजूनही गरज आहे. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडूमध्ये 31 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत वडवली 40+ला. काल उंबारली संघाने जबरदस्त खेळ केला सचिन भोईरने. आणि या हा पटका बघा, अरविंदला पूर्णपणे शांत ठेवलं या मॅच मध्ये दिलीप पाटीलने. जबरदस्त गोलंदाजी. कारण पहिल्या ओव्हरमध्ये नितीन पाटीलने फक्त 4 दिले होते. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 6 आले आहेत. ही ताकद आहे देसाई 40+ची. आणि त्याचमुळे सर्वात जास्त स्पर्धा या संघाने जिंकलेल्या या सीझन मध्ये. 8 ते 9 ट्रॉफीज आतापर्यंत जिंकलेल्या आहेत. अपील स्ट्रॉंग आहे. दिलीप पाटील बघा चर्चा करतात, गुरुही सांगतात नाही. नोट आउट आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि आता 31 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. 12 चेंडू 31. पुढच्या दोन्ही टीम्सने आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. गोलवली आणि पेठाली संघ आपण त्यानंतर सन्मान आहे एक राज पाटील जे समाजसेवक बजरंग दलाचे आहेत, त्यांचा आपण सन्मान करू. या हनुमान पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करतोय राज पाटील यांचा. म्हटल्यानंतर नक्कीच लेजंड क्रिकेटर हेमंत केनी यांचा मी उल्लेख करेल. भरपूर वर्ष क्रिकेटची त्यांनी सेवा केलेली आणि आजही हेमंत केनी पुढच्या मॅचमध्ये इनॅक्शन मध्ये. आणि आमचे सहकारी समालोचक बाळू पाटील जे आहेत सागावचे नेहमी आमच्यासोबत ज्यावेळी चर्चा करतात हेमंत केनी बद्दल चर्चा करतात. पेठालीला खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा सन्मान शिळगावचे सदाशिव पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की यावं आपण. शिळगावचे सदाशिव पाटील. त्यानंतर सन्मान करूया गजानन पाटील, गजानन पोषा पाटील नारिवली यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी आम्हाला डोनेशन दिलं, त्यांचा आम्ही आभारी आहोत. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. बारा चेंडू 31 ची गरज. आमचे हरिभक्त परायण नारायण बुवा या आपल्या हस्ते आपण सन्मान करू. पिला तुम्ही बघू शकाल पुढच्या मॅच मध्ये दीपक पाटील. आजही आम्हाला आठवतोय ठाणा रायगड मॅच, दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. आणि इथे विकेट धोक्यात आहे. साई स्वतः धावलेत. त्यामुळे साईच्या हातात झेल सुटणं बऱ्याच वेळा कठीण असताना इथे तकदीरला माघारी परतावं लागेल. 10 वरती पहिला धक्का वडवली 40+ला.
मी मगाशीच उल्लेख केला, देसाई 40+ असा संघ ऑस्ट्रेलियन वृत्तीचा संघ आहे. सहज तो मॅच सोडत नाही. 40 जरी झाले असतील 41 करायचे अपोजिट टीमला. मात्र नितीन पाटीलचं पहिलं षटक, त्यानंतर दुसरं षटक आपण दिलीप पाटीलचं पाहिलं नाही. आता साई मात्र या टीमचा मुख्य खेळाडू आहे, ज्याने 40+ मध्ये 2 बाईक सुद्धा जिंकलेल्या आहेत. देसाईची आपण पाहिलं तर देसाईच्या मैदान त्याला रेग्युलरमध्ये पहिली बाईक मिळाली, त्यानंतर तो 40+ मध्ये आला. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांची स्पर्धा अध्यक्ष चषक. कृष्णा पाटील डायगर यांचा सुद्धा सन्मान करू आणि त्याचबरोबर दादासो बेंद्रे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण करूया सन्मान या मंचावरती. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. द्वारकानाथ पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. द्वारकानाथ पाटील तुम्ही पाहतायत, मात्र धावा येत नाहीयेत. अक्षरशः धावांवरती रोख लावली आहे देसाई 40+ ते. आमचे गुरुनाथ मात्र जर सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. या दरम्यान फटका चांगला आलाय, गॅप मध्ये का नाही, किसन मात्रे होते बघा. कॅप्टनने झेल सुटलाय. अनिलचा बॅकअप चांगला आहे. थोडेसे नाराज आहेत. हरकत नाहीये, साईने सांगितले हरकत नाहीये. झेल कठीण होता, हा तो प्रोत्साहन वाढवत असताना साईने सांगितले ओके. गुरुशेठ मात्रे सामना पाहत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांनी शुभेच्छा दिल्या देसाई 40+ संघाला. या संघाचे खंदे समर्थक नाही तर या संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत, मी याचा उल्लेख करेल. आणि जेव्हा जेव्हा देसाई गावामध्ये अतिश मॅच होते देसाईच्या मैदानात, तेव्हा नेट सेवा सुद्धा त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली ते. त्यांनी सांगितलं देसाई गावातील कोणतीही स्पर्धा ज्यावेळी आयोजित केली जाईल नक्कीच मोफत नेट सेवा त्यांच्या माध्यमातून दिली जाते. तर गुरुशेठ मात्र खरंच आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रचंड प्रेम आणि अनेक वर्ष देसाई बी संघ त्यांचा आम्ही रेग्युलर पाहिलेलं आहे. दिलीप पाटील ज्युनियर नितीन पाटील यांचाही संघ तुम्ही पाहतात, त्या संघामध्ये ते खेळलेले आहेत. त्या टीमचे खेळाडू आहेत साई मात्रे, त्यांचेच खेळाडू आहेत. गॅप भरपूर मोठी आहे मात्र बघा धनेश पाटील, मगाशीच मी उल्लेख केला राम पाटील यांचे बंधुराज, काय फिल्डिंग केली बघा धनेशने. 2 धावा सेव्ह केल्यात. कमी धावांमध्ये काय करायचं हे देसाई संघाकडनं तुम्ही शिका. 7 बॉलमध्ये 27 करायच्यात. 17 बॉलमध्ये फक्त 14 धावा आतापर्यंत 3 गोलंदाजांनी खर्च केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6, या ओव्हरमध्ये 4 धावा झाल्या. 14 शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय पलटवार केलाय, काय कमबॅक केलाय. बहिराम पाटील बघा प्रोत्साहन वाढवत आहेत. लॉंग ऑनला ते फिल्डिंग करतायत. नाही त्यांचे सुपुत्र आम्ही पाहिलं, मानवला पाहिलं, त्याचाही फिटनेस चांगला आहे आणि हा चांगला बॉल आहे. गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये साई मात्रेसाठी. थोडे दुखापतग्रस्त आहेत. बऱ्याच वेळा त्यांची आम्ही ज्यावेळी चर्चा करतो त्यांनी सांगितलंही होतं हनुमानला की मी गोलंदाजी करणार नाहीये. मग कॅप्टन किसनने सांगितलं की आपल्याकडे ऑप्शन भरपूर आहे. किसन आहेत, बहिराम आहेत, सचिन मात्रे सुद्धा आहेत, पप्पू तेही गोलंदाजी करतात. फिल्डिंग लवकर लावा प्लीज देसाई संघ. किसन दादा फिल्डिंग सेट करा लगेच, वेळ कमी आपल्याकडे. 6 बॉलमध्ये 27 करायचे त्या मॅचमध्ये. पुढच्या दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठासमोर यायचे. पेटाली संघ आपली बॅटिंग आहे लक्षात घ्या हेमंत दादा. त्यामुळे पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आणि गोलोली संघ फिल्डिंग करेल. आपला वेळ कसा वाचवेल हाच प्रयत्न आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. त्यानंतर खंबालपाडा विरुद्ध शिरडून अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ॲडव्होकेट शेखर यांचं आगमन झालंय. खंबालपाडा विरुद्ध शिरडून अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचमुळे आपण पाहिलं गुरुदास भोईर यांना विचारतायत, मात्र ते मेन पंचांच्या भूमिकेत आहे. चला फिल्डिंग लावा ना प्लीज. मॅचेस बघा जे खंबालपाडा संघ सुद्धा इथे वेळेवर उपस्थित राहिला रेग्युलरचा आमचा, त्यांनाही मॅच खेळायची, त्यामुळे घाई करा प्लीज. पुढच्या दोन्ही टीम्स पेठाले आणि गोलोली संघ आपल्या रेडी राहायचे. दीपक तुम्ही फिल्डिंग घेतलेली आहे, वेळ जास्त वाया चाललाय. सचिन आलेत गोलंदाजी करण्यासाठी, पप्पू या नावाने प्रसिद्ध आहेत. चेंडूमध्ये 27 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे 40+ साठी. विशाल सुद्धा इन ऍक्शन मध्ये. पुढच्या मॅच मध्ये आपण पाहतो. या दरम्यान फटका चांगला आलाय, मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे धनेश पाटील. सेफ झोन आहेत. धनेश पाटील नेहमी चर्चेत असत फिल्डिंग मध्ये. देसाई 40+ म्हटल्यानंतर राम पाटील यांचे बंधुराज आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज अरविंदची खेळी समाप्त.
आताच किरवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ऋतिक केनीला बाईक सुद्धा मिळाली आणि तोही इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये. आणि ऋतिकचा खेळ आम्ही बऱ्याच वेळा पाहिला, जेव्हा निलजे ग्राउंड मध्ये सुद्धा नाईट स्पर्धा होते, आवर्जून पेटाली संघ खेळण्यासाठी येतो. केतन पाटील नेहमीच त्यांना इन्व्हाइट करतात निलजे गावचे, आणि ते आवर्जून या विभागात सुद्धा खेळणं पसंत करतात. त्यांनाही माहिती आहे स्टँडर्ड क्रिकेट, वेळेवरती सामने, क्वालिटी. सचिन राईट मोर द विकेट. 5 बॉलमध्ये 27 करायचे आहेत. क्लीन बोल्ड, बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. काय पलटवार केला. 41 धावांचा पाठलाग करत असताना 14 वरती आतापर्यंत थांबवलंय ते देसाई 40+ संघाने. जो संघ या सीझन मध्ये सर्वात जास्त स्पर्धा ज्या संघाने जिंकल्यात, 7 पेक्षा जास्त ट्रॉफीज पहिल्या क्रमांकाच्या ज्या संघाने नावावरती केलेत, हनुमान पाटील अँड कंपनी. त्यामुळे सहजा मॅच ते सोडणार नाहीयेत. मी मगाशीच उल्लेख केला होता, 41 जरी टार्गेट असेल, नितीन पाटील सारखा गोलंदाज या टीमकडे, दिलीप पाटील आहेत, साई मात्रे तुम्ही पाहतायत, आणि आता सचिनला तुम्ही पाहतायत. वेळ आल्यानंतर किसन मात्रेही गोलंदाजी करतात, धनाजी गोलंदाजी करतात, बहिराम पाटील सारखा गोलंदाज या टीमकडे. त्यामुळे ऑप्शन भरपूर आहे. हनुमान पाटील चॉईस करतात, ज्याच्यावरती विश्वास दाखवतात, आणि तो गोलंदाज सार्थ ठरतो नेहमीच. हीच कॅप्टनशिप महत्वाची असते. किसन मात्रे यांचा मी उल्लेख करेन. हा चेंडू लॉंगांच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आले. आता मात्र मॅच थोडीशी एकतर्फी झाली. सेमी फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना जय वागेश्वर देसाई 40+ संघ आपण पाहतोय. देसाई म्हटल्यानंतर खेळाडूंचा खजीन आहे. रेग्युलरचे संघ तुम्ही पाहतात, 40+चा संघ पाहतात, मॉर्निंग क्रिकेट क्लब देसाई संघ पाहता, भरपूर संघ या गावामध्ये. मात्र या दरम्यान फटका चांगला आलाय. मात्र धनेश एक भिंत आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली आहे सचिनने. धन्यवाद. जयेंद्र पाटील आले. जी सुरुवात हवी होती ती अरविंद आणि तकदीरकडनं मिळाली नाही. कारण 41 टार्गेट फारसं मोठं नव्हतं. काल सचिन भोईरचा मी उल्लेख करेल, त्यांनी प्रथमेश आमचे ठाकूर ज्याच्याशी चर्चा करत असताना सांगितलं की क्रिकेट हा खेळ तुम्ही ज्यावेळी खेळत असाल, त्यांनी एकच उल्लेख केला की सिनियर खेळाडूंचा तुम्ही सन्मान करा. ज्यावेळी तुम्ही रेग्युलर क्रिकेट खेळता 40+च्या खेळाडूंचा आदर करा. खूप चांगला उल्लेख केला. क्रिकेट ज्यावेळी तुम्ही गावासाठी खेळता, टीमसाठी वेळ द्या. आणि एखादा मॅच मध्ये चांगला खेळ केला तर लगेचच रील्स बनवू नका. हे 40+ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. सोळावरती 4 विकेट. 1 बॉल मध्ये 25 धावा राहिल्यात आणि 24 धावाने हा सामना बघा जिंकलाय. अवघ्या 16 धावांवरती रोखले ते बळाडे वडवली 40+ संघाला. आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय देसाई 40+. पहिला संघ उंबारली 40+, आणि त्यानंतर देसाई. उद्या 4 40+चे संघ तुम्हाला पाहायला मिळतील, परवा 4. असे 16 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. आणि जाऊया आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 1 षटक 1च धाव, 1 षटक 2 धावा 3 विकेट घेणारा सचिन मात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पप्पू या मॅन ऑफ द मॅच. मी मगाशीच उल्लेख केला, किसन मात्रेचा जो चौकार होता तिथून एक ऊर्जा मिळाली देसाई 40+ला. अनिलचा एक चौकार होता, त्या 9 धावा या मॅच मध्ये कमबॅक झाला हनुमान पाटील तुमच्या टीमचा खरं तर, आणि तोच पलटवार होता. आम्ही नेहमी उल्लेख करतो शेवटच्या क्षणाला काय घडलंय, आणि त्या 3 बॉलमध्ये ज्या 9 धावा आल्या तिथून एक ऊर्जा मिळाली देसाई 40+ला. आणि सचिन मात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लगेचच फिल्डिंग लावायची गोलवली, आणि पेटाली संघ आपली सलामी जोडी लगेचच मैदानात पाठवायची. सचिनला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. कार्तिक एंटरप्राइजेसच्या माध्यमातून एक साडी सुद्धा दिली जाणार आहे मॅन ऑफ द मॅचला. आणि आज जगदीश पाटील, आज सचिन मात्रे यांच्या पत्नीही खुश असतील की मिस्टर घरी येताना एक साडी घेऊन आलेत मॅन ऑफ द मॅच. मग अजून काय पाहिजे श्रद्धांजली चषक मध्ये? ओ टू जगदीश सर. थँक्यू. तर पारितोषिक देण्यासाठी मी इन्व्हाइट करतो या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आमचे रायगड क्रिकेट समितीचे मुख्य सल्लागार आणि हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय रवींद्र शेठ भोईर कोलवाडे, आणि त्याचबरोबर उत्तर विभागीय 40+ संघटनेचे अध्यक्ष श्रीमान प्रीतमबाई पाटील यांच्या शुभाचे मॅन ऑफ द मॅच देणार आहोत.
या दरम्यान तुम्ही पाहतात आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी उपसरपंच ज्यांच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आतापर्यंत 91 बाईक ज्यांनी पुरस्कृत केले आहेत ते काशीनाथ दादा पाटील यांचं आगमन होत असताना त्यांच्या समेत तुम्ही राजेश दादा पाटील यांनाही तुम्ही पाहताय त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. अनिल दादा सुद्धा उपस्थित असतील त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. काशीनाथ दादा पाटील नेहमीच समालोचकांवरती सुद्धा त्यांचं खूप सारं प्रेम तुम्हाला